आणि आता आपण एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। केतन अग्रवाल हत्याकांडाचं आता सीन रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। हे हत्याकांड झालं होतं आणि हे हत्याकांड नेमकं कसं झालं, कशा पद्धतीने झालं, त्याचं सीन रिक्रिएशन आज झालेलं आहे। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संशयित सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी नेलं आणि तिथे हा सीन रिक्रिएशन केलेला आहे। आरोपींनी किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता मार्ग वापरला होता, तसंच हा कथित कट कसा रचला या संदर्भातली प्रत्यक्ष पडताळणी पोलिसांनी केली आहे। केतन आणि सिया हे पुढे चालत असताना चेतन त्यांचा पाठलाग करत होता। रेलिंग नसलेल्या कड्याजवळ पोहोचल्यानंतर चेतननं सियाच्या मदतीनं केतनला दरीत ढकलल्याचा आरोप आहे आणि त्याचं सीन रिक्रिएशन हे करण्यात आलेलं आहे। चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। चैत्राली, लोहगडाच्या पायथ्याशी सिया आणि चेतनला नेलं गेलं आणि सीन रिक्रिएशन झालेलं आहे, काय त्या संदर्भातले अपडेट्स आहेत? आपण पाहतोय की केतन अग्रवाल ची नेमकी हत्या कशी करण्यात आली, कुणी कसं कोणत्या पद्धतीने ढकललेलं होतं हे संपूर्ण पाहण्यासाठी आज लोणावळा ग्रामीण पोलीस असेल आणि एसपी असतील हे लोहगडावरती आलेले आहेत। त्याचप्रमाणे सिया आणि चेतन या दोघांनाही लोहगडावर आणण्यात आलेलं आहे। लोहगडावरती ज्या ठिकाणाहून केतनला ढकलून देण्यात आलं होतं त्या ठिकाणी या दोघांना घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि कशा पद्धतीने यांनी केतनला ढकललं याचं जे सीन रिक्रिएशन आहे तो या ठिकाणी करण्यात येत आहे। केतनचा एक पुतळा देखील तयार करण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने या दोघांनी मिळून केतनला ढकललं दरीमध्ये हे दाखवण्यात पोलिसांना रिक्रिएशन जे आहे ते पोलीस या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। सध्या लोहगड जो आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी केवळ पोलीस आणि सिया चेतन इतकेच लोक जे आहेत ते लोहगडावरती ज्या ठिकाणी केतनला ढकलण्यात आलं होतं त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अगदी हे सीन रिक्रिएशन पूर्ण झालंय की अद्यापही सुरू आहे? अद्यापही रिक्रिएशन जे आहे ते सुरू आहे। आताच सिया आणि चेतन जे आहेत ते ज्या ठिकाणी केतनला ढकलण्यात आलं होतं त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलीस त्यांना त्या ठिकाणी घेऊन पोहोचलेले आहेत। संपूर्ण त्या परिसराची हे पाहणी करत आहेत, कशा पद्धतीने ते त्या ठिकाणी आले, कोण कोणाच्या पाठीमागे आलं, कसे इशारे झाले, हे संपूर्ण या ठिकाणी सुरू आहे। अद्यापही हे संपूर्ण सीन रिक्रिएशन जे आहे ते सुरू आहे। अगदी धन्यवाद चैत्राली दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण ही झी24 तासवर एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय। पोलिसांकडून प्रत्यक्ष पडताळणी केली जाते। केतन हत्या प्रकरणामधली ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। लोहगडाच्या पायथ्याशी सीन रिक्रिएशन केलं जातंय। सिया आणि चेतन हे जे आरोपी आहेत त्यांना लोहगडाच्या पायथ्याशी आणलेलं आहे। सीन रिक्रिएशन करण्यात आलेली आहे आता आणि त्याच एक्युजने आम्हाला ते घटनास्थळ जे आहे तिकडे कशा प्रकारे ते इन्सिडेंट घडला आणि कशा प्रकारे ते कोणत्या रूटने गेले, कसा काय केलं ते सांगण्यात आलेलं आहे, ते कव्हर करण्यात आलेलं आहे। त्याच्या पंचनामा